नमस्कार. वेद मान्सूनचा या पुस्तकाचा लेखक कैलास साववाड आज आपल्याला नवीन माहिती देत आहेत. आता इतर वेळेस मी मान्सूनबद्दल तुम्हाला नेहमी माहिती देत असतो, परंतु यावेळेस थोडासा अलग विषय आणि अलग प्रकारचा एक विषय घेऊन तुमच्या पुढं आलेला आहे. आता आपण बरेचसे शेतकरी फळभाज्या किंवा फळभाज्या, वेलवर्गीय फळभाज्या किंवा दुसऱ्या प्रकारच्या फळभाज्या लावतात. त्या फळभाज्यांमधून आपल्याला जे इन्कम निघतं किंवा इन्कमाचा स्रोत असतो, तो कशा पद्धतीनं होतो हे आता तुम्ही शेतकरी सगळे पाहत आहात. आणि त्या पिकांसाठी लागणारी औषधं, मग ते जर्मिनेशनसाठी असो, त्याच्यानंतर पॉलिनेशनसाठी म्हणजे परागीभवनासाठी असो, आणि कीटनाशक वगैरे असं असो. आता याच्यामध्ये कीटनाशकांचा किती प्रकारात वापर होत आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आता कीटनाशक हे वापरणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहेत. त्यानंतर तणनाशक मारणे क्रमप्राप्त आहेत, कारण त्याशिवाय आता शेतकऱ्यांना पर्याय राहिलेला नाही. कारण मजुरांची संख्या कमी झालेली आहे किंवा केलेली आहेत. अशा पद्धतीचं शेती करण्यासाठी आपल्याला आता रासायनिक औषधांची गरज भासत आहे. परंतु मी आज माझ्या गार्डनमध्ये, म्हणजे माझं एक छोटंसं गार्डन आहे, ज्याला टेरेस गार्डन किंवा बाल्कनी गार्डन म्हणतात, तशा पद्धतीचं. यामध्ये मी म्हणजे स्वतः लावलेल्या नाहीत, ते उगून आलेल्या, म्हणजे कुंडीमध्ये उगून आलेल्या 2 झाडांवर एक छोटासा प्रयोग केलेला आहे. प्रयोग म्हणजे असा की एक तंबाट्याचं झाड आणि 2 मिरचीची झाडं. या मिरचींच्या झाडाला आणि तंबाट्याला किती तंबाटे आले हे तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो, आणि मग पॉलिनेशनचा खरा अर्थ आणि पॉलिनेशनसाठी लागणारी हनीबी किंवा मधमाशी किती आवश्यक आहे हे आपल्याला या व्हिडिओतून सहजासहजी लक्षात येईल. चला मित्रांनो, मी तुम्हाला आता याच्यातला जो काही प्रकार आहेत तो दाखवतो. आता आपल्या याच्यामध्ये या पॉलिनेशनमध्ये जे मिरचीचं झाड आहे ते तुम्हाला दाखवतो. आता या मिरचीच्या झाडाला बघा, अगदी थोड्या मिरच्या लागलेल्या आहेत. थोड्या म्हणजे 2 मिरचीच्या झाडांना मिळून एक 50 ते 60 ग्रॅम इतकीच मिरची निघेल असं झालेले मिरची लागलेली आहेत. आता ही मिरची लागली म्हणजे काय झाले का, मी ह्या मिरचीचा जो भाग आहे, ह्या मिरचीचा जो भाग आहे म्हणजे फुलं आहेत, ही फुलं ती एकमेकांना टच केली, म्हणजे त्याचं परागीकरण केलं. परागीकरण करताना आता ही याच्यामध्ये मला तर नर फूल आणि मादी फूल याच्यातला शक्यतो भाग माहिती नाही, परंतु मी काय केलं आहे, एक 2 फुलं मिरचीचीच काढली आणि ती एकमेकांना टच करून त्याचं परागीकरण केलं, आणि त्या फुलांना मिरची आलेली आहेत. त्याच पद्धतीत हे इथे मी टंबाट्याच्या झाडावर केलेले, आणि याला फक्त 6 टंबाटे आलेले. बाकी हे बघा, इथं फुलं आलेले, ह्या शेंड्याला फुलं आलेले आहेत. आता हे फुलं मी यांना पॉलिनेशन न केल्यामुळं फळधारणा झालेली नाही. आता ही फळधारणा होण्यासाठी तुम्हा सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की आपल्याला याच्यामध्ये मधमाशी फार गरजेची असते. आता याच्यासाठी रासायनिक पद्धती तयार केलेली किंवा ज्याला आपण सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले खतं जे आहेत, म्हणजे पॉलिनेशनसाठी किंवा परागीभवनासाठी, सेटिंगसाठी जी औषधं आहेत ती मारावं लागतात, आणि त्यानंतर ही आपली फळपिके येत असतात. आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता माझ्याकडं 2 झाडं असल्यामुळे मी महागातलं औषध आणून फळधारणा करू शकलो नाही किंवा परागीभवन करू शकलो नाही. आणि परागीभवन करताना आपल्याला किती प्रकारे त्रास सहन करावा लागतो हे आपल्याला माहीतच आहे. आता विषय असा आहे की आपण आपल्या बांधावरची किंवा आपल्या झाडावरची जी काही बांधावरची झाडे ती तोडल्यामुळे बरीचशी जी मधमाशांची पोळे आहेत ती नष्ट होत गेलेली आहे. त्याच्यामध्ये जे आपल्या बांधाच्या कडाला असलेले फुलझाडे ती पण नष्ट झालेली आहेत. आता परागीकरण करताना आपल्याला ही बघा, आता ही माझ्याकडे जास्वंदाचं फुलं आहेत, जास्वंदाचं झाड आहे, पण ह्या जास्वंदाच्या झाडावर मधमाशी येत नाही. आता मधमाशी येण्यासाठी झेंडूचा वापर सर्रास केला जातो. आता झेंडूचा वापर सर्रास करताना होतं काय की आपल्याला
कुठले झेंडू वापरायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता झेंडू वापरताना मखमल नावाचा जो झेंडूचा प्रकार आहे, ज्याला आपण गावठी झेंडू म्हणतो किंवा गावठी प्रकारातील झेंडूचा हा जो मखमलचा आहे, याच्यामध्ये आता मी तुम्हाला जास्वंदाचं जे फूल दाखवलं होतं त्याच्यात जसे ते परागाची भाग आहेत, म्हणजे परागाचे जे कण वगैरे ते येतात, तशा पद्धतीचे ज्या ज्या फुलांवर असेल, मग ते पिकांचे असो, झाडांचे असो किंवा याचे असो, अशा पद्धतीचे याच्यातच मध साठवली जात असते. म्हणून तुम्ही जे फुलझाडेमध्ये येतात त्याला जी फुलझाडांमध्ये ज्याच्यामध्ये असे परागातले भाग येतात, म्हणजे असे तुरे येतात आतमध्ये फुलांच्या मधल्या भागातून, ते असतात, म्हणजे जे पिकांवर असतात. आता ही प्रत्येक पिकांमध्ये अशा पद्धतीचीच फुले असतात. आता मी तुम्हाला माझ्या एका याच्यामध्ये जे झाड आहेत ते दाखवतो आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल का जी आपण शोभेसाठी झाडे लावलेली किंवा देवांच्या वापरासाठी जी झाडे लावलेली आहेत त्यातून जी परागचा प्रकार येत नसल्यामुळे समजा आता हे फुलं, याला तगरचं फुल म्हणतात, याच्यामध्ये आतमध्ये परागीभवनासाठी लागणारा जो परागचा जो ते तुरे आहेत, म्हणजे अशा पद्धतीचा जो तुरा आहे, तो तुरा नसल्यामुळं ते मधमाशी त्याच्यावर येत नाही आणि मधमाशी त्याच्यावर नाही आल्यामुळं परागीभवनासाठी ही फुले काही उपयोग नाही. ही फक्त देवासाठी वापरले जातात आणि देवाच्या याच्यामध्येच ती वापरले गेल्यामुळं तशा पद्धतीचं फुल आपल्या काय कामाचं नाही. आता आपण जर्मिनेशनसाठी इतके महागाची खते वापरतो आणि इतके महागाची औषधी वापरतो, तर शेतकरी बांधवांनो, याच्यासाठी आपल्याला झाडांची निगा राखणं गरजेचं आहे. झाडं बांधावर असायलाच पाहिजे आणि शेतात तण औषधे किंवा हे मारताना मधमाशी मारणार नाही याची आपण काळजी घ्या, कारण मधमाशी हा आपल्याला निसर्गाने दिलेला एक वरदान आहे परागीभवनासाठी, पॉलिनेशनसाठी. आता बघा, पॉलीहाऊसमध्ये सुद्धा इतर झाडे असतात. पॉलीहाऊसमध्ये जे झाडे तयार केली जातात त्याच्यावर फळ वगैरे येतं, त्याच्यासाठी सुद्धा कृत्रिम पद्धतीनं पॉलिनेशनच करावं लागतं आणि आपल्याला मात्र खुल्या जमिनीत किंवा खुल्या वावरात शेतामध्ये पॉलिनेशनसाठी मधमाशी फार गरजेचं आहे. आपणही तिचं चांगल्या पद्धतीत शेतामध्ये येईल अशा पद्धतीचं जुगाड लावणे, म्हणजे झाडे लावणे आणि ती झाडे शेताच्या आजूबाजूला वाढवणे, किंवा तुम्हाला ती जमत नसेल तर शक्यतो जो म्हणजे पॉलीहाऊसवाली जी लोक रोपवाटिका तयार करतात किंवा रोपवाटिकामधून हे चालवतात, आपला व्यवसाय चालवतात, शेतकऱ्यांना रोपे पुरवतात जी फळबागांची आणि फळभाज्यांची, तर त्यासाठी त्यांना तुम्ही, मला वाटतं एका ट्रेला 5 झाडे किंवा 10 झाडे मखमली झेंडू, त्याच्यानंतर रजनीगंधा आणि अशी जी ज्याच्यामध्ये परागीभवनाचा भाग आहे, ती अशी झाडे मला वाटतं तुम्ही पॉलीहाऊसवाल्यांनी जर वाटली तर बऱ्याच प्रमाणात मधमाशी शेतामध्ये येण्याला वाव राहील. कारण काही फुले खूप सुवासिक असतात आणि त्या सुवासिक फुलांमुळं मधमाशा शेताकडे खेचली जातात. मात्र याच्यावर आपण इतर जी रासायनिक कीटकनाशकं मारतो त्यात ही मधमाशी तरी पण मेली जाते. त्याच्यामुळं होतं काय की आपल्या मधमाशीचा पुनर्जन्म होत नाही. आपण कृत्रिमरित्या वापरलेलं पॉलिनेशन वापरून जी फळभाज्या आज खातोय, आपण म्हणतो की आपण निरोगी का नाहीत, आपण तंदुरुस्त का नाही, तर ह्या अशा पद्धतीचे फळं हे आजच्या पिढीला खायला भेटत नाही. आणि पहिलं कसं होतं की पहिले लोक 70 वर्ष, 80 वर्ष, 101 वर्ष असा जो 90 वर्षाचा त्यांचा वयोमानाचा काळ होता, 90 ते 100 वर्षाचा जो वयोमानाचा काळ होता, त्याला कारण होतं नैसर्गिकरित्या झालेलं पॉलिनेशन, म्हणजे परागीभवन हे फार महत्त्वाचं असतं. कृत्रिम पद्धतीनं कुठल्याही वनस्पती असो, औषधी असो, काही जी भागा येतात ती जी शरीराला पोषक असतात असं नाही. शरीराला पोषक हे नैसर्गिकरित्या भेटलेलं सगळं, म्हणजे पाणी असो, फळे असो, धान्य असो, हे सगळं गरजेचं असतं. आता समजा तुम्ही फिल्टरचं पाणी पित असाल आणि जिथे याला पोल्युशन झालेले नाही, म्हणजे जिथे काडी कचरा वगैरे झालेला नाही, त्या भागातल्या जंगलातलं झऱ्याचं पाणी प्या आणि
तुमच्याकडे असलेल्या महागातला जो फिल्टर आहे म्हणजे ॲक्वागार्ड. आता ह्या फिल्टर ॲक्वागार्डला आणि त्या पाण्याची तुम्ही तुलना करून बघा, मग तुमच्या लक्षात येईल पॉलिनेशन हा किती महत्त्वाचा भाग आहे. तर आपण सर्व शेतकरी मित्रांनी याविषयी थोडीशी दक्षता घ्यावी आणि आपल्या शेतामध्ये परागीभवन वाढवण्यासाठी मधमाशीला कसं संवर्धित करता येईल याकडे लक्ष द्यावे. जय हिंद, जय भारत.